हाय एव्हरीवन, माझं नाव आहे पल्लवी आणि मी जाते आज माझ्या आत्याच्या घरी माझ्या आत्याच्या मुलीच्या बेबीला बघण्यासाठी. आणि त्यांना माहीत नाही की मी येते असं. सो मी पुण्यावरून घरी गेले आणि डायरेक्ट आता त्यांच्या घरी जाते. नो बडी नोज दॅट आय ॲम कमिंग. सो लेट्स सी. ओके, मस्त मी बेबीला भेटले, आम्ही मस्त खेळलो बेबीसोबत. आणि मी बेबीसाठी खूप मस्त एक मजेदार खेळणं घेऊन गेलेली. इकडे आत्या चिकन बनवते. आत्या म्हणते माझा अवतार तर बघ कसा आहे. आत्या लेट इट बी ना. सॉरी, चिकन नाही, मटन. इकडे आजी आणि बाळ मस्त गप्पा मारताय, खेळताय. सॉरी, आजीचा हा पंतू आहे आणि आम्ही आहोत नातू. आता मी बाळाला घेऊन बसते आणि त्याला शिकवते की ब्लॉगिंग कसं करायचं आतापासूनच. खूप मजा येत होती आणि टाईम खूप लिमिटेड होता, सो लवकर निघावं लागणार होतं. आत्या माझी मागे लाडू भरून देते मला. इकडे केलं बाय, आत्या पुन्हा म्हणते माझा अवतार कसा आहे. आजीला पण बाई केलं आणि मी आली माझ्या घरी. हे आमच्या घरी छोटेसे क्यूटसे कोंबडीचे पिल्लू आहे. त्याने सायंकाळी आता मम्मीचा चिकनचा प्लॅन होता, आम्ही मस्त चिकन बनवत होतो. सोबत मम्मीने मला पण कामाला लावलं आहे. सो सर्व रेडी झालं, मग आम्ही सर्वांनी जेवण केलं. चिकन प्लस भाकरी. खूप मजा आली. सो सकाळी माझी ट्रेन होती 5:25 AM तर मग मम्मी 4 वाजता सुटली होती. मम्मी आणि मम्मी सर्व सकाळी अंगण झाडायला लागली आणि मी माझं आवरलं, रेडी झाले. पप्पा मला सोडायला येत होते. पप्पांनी मला मनमाडला स्टेशनला सोडलं. माझा भाऊ इकडे गोठ्यात झोपला आहे, एवढं मोठं घर सोडून. डोंट नो, शेतकरी पुत्र ना. सो तर मग पप्पा येत होते मला पहाटे सोडायला. ठीक आहे, पप्पांनी मला स्टेशनला सोडलं आणि मी एकटी चालले प्लॅटफॉर्मकडे. मन खूप हेवी होतं की म्हणजे घरून निघताना घर सोडून पीजीला राहणं. दॅट इज सो डिफिकल्ट. सो गाईज, लेट्स सपोर्ट, डू सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड फॉलो. थँक्यू फॉर वॉचिंग.